नवीन गर्दीकडे पाहता योजना आखल्या की आपल्याला प्रवास सुचावे म्हणून लाईन लावायला लागेल. लाईन लावणं हे तर खूप चांगली गोष्ट आहे. उलट प्रवासी चांगला प्रवास करतील, कोण पडणार वगैरे नाही किंवा अपघात होण्याची चान्सेस खूप कमी होतील. पण मला सांगा, तुम्ही जे लोक नालासोपाराला जी विरार ट्रेन जाते त्यातून लोक डाऊन येतात, डाऊनला ऑलरेडी ट्रेन फुल असते, तर इथून नालासोपाराला लोक चढणार कसे आतमध्ये? कारण परत तिथून उतरण्यासाठी जे विरारचे लोक असतात ना, वसईचे लोक असतात ते उभे असतात, ते लोक पूर्ण पॅक करतात. मग नालासोपाराला इथे लावून नेऊन त्याचा उपयोग काय आहे? लोक चढणार कसे त्याच्यामध्ये? या संबंधित तुम्हाला काय वाटतं, प्रशासनाने कशा पद्धतीत योजना केली पाहिजे? योजना केली पाहिजे म्हणजे डाऊन लोक जातात ना, त्या लोकांना जर कमी केलं तर रेग्युलर लोक लाईन मध्ये चढू शकते. अवेअरनेससाठी गर्दीकडे पाहता रेल्वे प्रशासनाने प्रवास करताना लाईन उभं राहून ट्रेन पकडायचं असं नियम केलंय. काय वाटतं आपल्याला, या नियमाने काय फायदा होईल का? हो हो, चांगलं, ठीक आहे. काय वाटतं आपल्याला, कसा फायदा मिळेल? योजना बऱ्या आहेत का? हो, बरोबर आहे. ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही. आपण एक प्रवासी म्हणून आपल्याला काय वाटतं? ठीक आहे, लाईन लावणं योग्य पद्धती. त्याचा काय फायदा होईल आपल्याला? म्हणजे हे प्रवास करताना सुखसोयी चढता उतरताना प्रवास